हॅलो स्टुडंट्स, व्यवसाय व्यवस्थापन या विषयाच्या मागील व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थापनासमोरील आव्हाने इथपर्यंतचा भाग बघितला होता. या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थापकीय उत्क्रांतीचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. व्यवस्थापन विचारांचा थोडक्यात आढावा घेत असताना आपण दोन व्यवस्थापक तज्ज्ञ यांचा अभ्यास करणार आहोत. यापैकी एक हेनरी फेयॉल की ज्यांनी प्रशासकीय व्यवस्थापनाची संकल्पना मांडली आणि दुसरे F.W. टेलर की ज्यांनी शास्त्रीय व्यवस्थापनाची संकल्पना आपल्यासमोर मांडली. सर्वप्रथम हेनरी फेयॉल आणि त्यांचे प्रशासकीय व्यवस्थापन आपण पाहणार आहोत. हे व्यवस्थापन पाहण्यापूर्वी थोडक्यात त्यांची पार्श्वभूमी किंवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची माहिती आपण इथे घेणार आहोत. सन 1841मध्ये फेयॉल यांचा जन्म फ्रान्समध्ये झाला. वयाच्या 19व्या वर्षी त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी घेतली. 1872मध्ये खाणीच्या एका विभागाचा व्यवस्थापक झाल्यावर त्यांनी त्या ठिकाणी असणाऱ्या प्रश्नांचा सखोल अभ्यास केला. पुढे कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक झाल्यावर त्यांनी निवृत्तीपर्यंत त्या कंपनीची आर्थिक स्थिती सुधारून दिली. निवृत्तीनंतर व्यवस्थापन संस्थेच्या अभ्यासासाठी त्यांनी एक संस्था स्थापन केली. त्यांच्या जनरल अँड इंडस्ट्रियल मॅनेजमेंट या एकाच ग्रंथाने त्यांना जागतिक प्रसिद्धी मिळवून दिली. हेनरी फेयॉल यांची जर भूमिका पाहिली तर त्यांचा एकमेवच ग्रंथ आहे, पण तो त्यांना जागतिक कीर्ती मिळवून देणारा ठरला होता. हेनरी फेयॉल यांची मौलिक तत्त्वे. फेयॉल यांनी आपल्या ग्रंथात अनेक मौलिक तत्त्वांचे प्रतिपादन केले आहे. त्यातील काही मुद्दे आपण इथे अभ्यासणार आहोत. यापैकी पहिला आहे व्यवस्थापकीय तत्त्वे. व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम करत असताना फेयॉल यांनी आपल्या कंपनीच्या व्यवस्थापकासाठी किंवा व्यवस्थापनाच्या कार्यासाठी अनेक तत्त्वे अवलंबली. त्यांनी विविध बाबींचा सखोल अभ्यास करून सतत निरीक्षण करून ही तत्त्वे शोधून काढली आहेत. जसे की कार्यविभागणी केली पाहिजे, म्हणजे डिव्हिजन ऑफ वर्क हे झालंच पाहिजे. अधिकार आणि जबाबदाऱ्या यांचं वाटप झालं पाहिजे. एक कामामध्ये शिस्त असावी. आदेशामध्ये एकवाक्यता असली पाहिजे, अन्यथा कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. निर्देशनामध्ये आज एक व्यवस्थापकाचं प्रमुख कार्य म्हणून निर्देशनाकडे पाहिलं जातं आणि या निर्देशनामध्ये जर एक वाक्यता असेल तर कर्मचाऱ्यांना काम करणे सोपे जाऊ शकते. त्याचबरोबर त्यांनी केंद्रीकरण, अधिकार श्रेणी साखळी, व्यवस्था, कर्मचाऱ्यातील स्थैर्य, सहकार्याची भावना, कामाचा मोबदला यासारख्या विविध तत्त्वांचा विचार त्यांनी केलेला होता. फेयॉलने व्यवस्थापनाच्या क्षेत्रात अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या असल्यामुळे त्याने प्रतिपादन केलेल्या या सिद्धांताचा व्यवहारात किती व कसा उपयोग होतो हे पडताळून पाहण्यासाठी अनेक प्रयोग झालेले आहेत. मात्र परिस्थितीत बदल झाल्यास नव्याने प्रयोग सुरू केल्यानंतरच व्यवस्थापनाचा हा सिद्धांत उपयोगात येऊ शकतो असे स्वतः हेनरी फेयॉल यांनी सुचविले होते. दुसरा, व्यवस्थापनाची कार्य. हेनरी फेयॉल यांनी स्वतः प्रथम तंत्रज्ञ व नंतर व्यवस्थापक म्हणून कार्य केले असल्यामुळे त्यांनी व्यवस्थापनाची काही कार्य ठरवून दिली आहेत. यामध्ये दूरदृष्टी. या कार्यात भविष्यकाळाचा अचूक अंदाज करता आला पाहिजे, म्हणजे योग्य ते पूर्वानुमान करता आले पाहिजे की जेणेकरून नियोजन करणे सोपे जाऊ शकते. संघटन करणे हे देखील एक व्यवस्थापनाचे कार्य म्हणून त्यांनी सुचविले. अधिकार श्रेणीनुसार कर्मचाऱ्यांची कार्यात्मक संघटना उभारणे या बाबींचा त्यांनी संघटन या कार्यामधून समावेश केलेला आहे. आदेश. लक्षात घ्या, व्यवस्थापनाचे कार्य म्हणजेच दुसऱ्यांकडून काम करून घेण्याची एक कला आहे. म्हणून कर्मचाऱ्यांकडून जास्तीत जास्त कार्य करून घेण्यासाठी व्यवसायाचे निर्देशन करणे आणि आदेश देऊन काम करून घेणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे असे त्यांचे मत होते. नंतर समन्वय, नियंत्रण ही देखील त्यांनी व्यवस्थापनाची कार्य सांगितली आहेत.
कर्मचाऱ्यांकडून महत्तम कार्य करून घेण्यासाठी व्यवसायाचे निर्देशन करणे, या प्रत्येक कार्यामध्ये सुसंवाद व समन्वय राखणे आणि या प्रत्येक कार्याचा अवलंब योग्य पद्धतीने होतो किंवा नाही यासाठी त्यावर लक्ष ठेवणे म्हणजे नियंत्रण ठेवणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे, असे हेनरी फेयॉल यांचे मत होते. म्हणून हेनरी फेयॉलनी व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये दूरदृष्टी, संघटन, आदेश, समन्वय आणि नियंत्रण यांचा समावेश केला आहे. तिसरा मुद्दा आहे औद्योगिक क्रियांचे विभाजन. औद्योगिक क्रियांचे विभाजन फेयॉल यांनी स्वतःच्या अनुभवावरून किंवा प्रत्यक्षात कार्य करत असताना त्यांना आलेल्या अनुभवातून औद्योगिक क्रियांचे एकूण 6 प्रकारामध्ये विभाजन केलेले. यामध्ये काही तांत्रिक क्रिया की ज्या उत्पादनाशी संबंधित आहेत, वाणिज्यविषयक क्रिया की ज्या खरेदी, विक्री, देवाणघेवाण इत्यादीशी संबंधित आहेत, वित्तीय क्रिया की ज्या भांडवल उपलब्धता आणि त्याचा योग्य उपयोग याच्याशी संबंधित आहेत, सुरक्षाविषयक क्रिया संपत्ती व मनुष्यबळाच्या रिलेटेड, ताळेबंद, नफा तोटा, माल मोजणी यासंबंधी हिशोबविषयक क्रिया देखील त्यांनी सुचविली आहे आणि नियोजन, नियंत्रण इत्यादी विषयक व्यवस्थापकीय क्रिया सुचविलेल्या आहेत. अशा एकूण 6 प्रकारामध्ये हेनरी फेयॉल यांनी औद्योगिक क्रियांचे विभाजन केलेले आहे. त्यांनी नंतर सांगितले की विभिन्न पदावर काम करणाऱ्या व्यक्तींना आवश्यक असलेली योग्यता. विभिन्न पदावर काम करणाऱ्या व्यक्तींना स्वतःची जबाबदारी पार पाडण्यासाठी वेळोवेळी कमी अधिक प्रमाणात वरील प्रकारच्या क्रिया कराव्याच लागतात. आत्ता आपण औद्योगिक क्रियांच्या विभाजनामध्ये हेनरी फेयॉल यांनी सुचवलेल्या 6 क्रिया बघितल्या आणि प्रत्येक पदावर काम करणाऱ्या व्यक्तीला या 6 क्रिया कमी अधिक प्रमाणात वेळेनुसार किंवा गरजेनुसार पार पाडाव्याच लागतात. त्यामुळे या विभिन्न पदावर काम करणाऱ्या व्यक्तींना या विविध क्रिया करण्याची योग्यता असलीच पाहिजे. उदाहरणार्थ, एखाद्या कारखान्यामध्ये काम करणारा व्यक्ती हा जर म्हणत असेल की मी सर्वसाधारणपणे हिशोबविषयक क्रिया करतोय, त्यामुळे मला तांत्रिक क्रियेचं ज्ञान नसलं तरी चालेल, पण परिस्थितीनुसार जर किंवा एखाद्या वेळेनुसार जर त्याला तांत्रिक ज्ञानाची गरज पडली तर ते त्याला असलीच पाहिजे. नंतरचा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे की कार्यक्षम व्यवस्थापकाचे गुण. हेनरी फेयॉल यांच्या मते व्यवस्थापकाची भूमिका फार महत्त्वाची असते. व्यवस्थापकाला अनेक कार्य करावी लागतात. तो कार्यक्षम व सर्व गुणसंपन्न असावा लागतो. त्यामुळे व्यवस्थापनाबाबतचे गुण सांगत असताना हेनरी फेयॉल यांनी शारीरिक गुणवत्ता, मानसिक गुणवत्ता, नैतिक गुणवत्ता, शैक्षणिक गुणवत्ता, तांत्रिक गुणवत्ता, अनुभव व कामातून मिळालेली गुणवत्ता या विविध गुणवत्तेचा समावेश हेनरी फेयॉल यांनी केलेले आहेत. ज्यावेळेस एखादा व्यवस्थापक कार्यक्षम होण्यासाठी किंवा कार्यक्षम बनण्याचा विचार करत असेल त्यावेळेस त्याच्याकडे या सर्व गुणांचा समावेश असला पाहिजे. सदृढ आरोग्य, जोश, स्फूर्ती हे मिळविण्यासाठी शारीरिक गुणवत्ता असावी. ग्रहण क्षमता, निर्णय क्षमता यासंबंधी मानसिक गुणवत्ता, निष्ठा, निश्चयीकरण, कौशल्य याकरिता नैतिक गुणवत्ता, शैक्षणिक पात्रता किंवा ज्ञान याकरिता शैक्षणिक गुणवत्ता असावी. तांत्रिक कौशल्यासाठी तांत्रिक गुणवत्ता आणि कामातून मिळालेला अनुभव सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. हेनरी फेयॉल यांनी शेवटी व्यवस्थापन प्रशिक्षणाबाबत आपले मत व्यक्त केले आहे. व्यवस्थापकाला आपल्या कार्यात यश संपादन करण्यासाठी या गुणवत्ता असूनच चालणार नाही, तर त्याला या प्रत्येक गुणवत्तेबाबतचे प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. प्रत्येक व्यवसायामध्ये काम करत असताना त्या व्यवसायाच्या गरजा लक्षात घेऊन त्या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या किंवा कामावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला याबाबतचं ट्रेनिंग किंवा प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. प्रशिक्षित व्यवस्थापक आपले कामे कार्यक्षमतेनेच करू शकतो असा विश्वास हेनरी फेयॉल यांना होता. त्यांनी स्वतः पॅरिस येथे व्यवस्थापकांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रशासकीय अध्ययन केंद्र सेंटर फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टडी सुरू केले होते. त्यामध्ये ते तळमळीने काम देखील करत होते. हेनरी फेयॉल यांचा सिद्धांत हा जगमान्य जरी झालेला असला
तरी त्यांच्यावर किंवा त्यांच्या सिद्धांतावर काही टीका करण्यात आलेल्या आहेत. जसे की हेनरी फेयोल यांचा सिद्धांत महत्त्वाचा मानला जात असला तरी तो संपूर्णतः निर्दोष नाही. त्यांनी सांगितलेली तत्त्वे आणि कार्ये याबाबत थोडीशी सरमिसळ झालेली दिसून येते, अशी टीका त्यांच्यावर झाली. व्यवस्थापन प्रशिक्षणाच्या मर्यादा त्यांनी स्पष्ट केल्या नाहीत. कर्मचाऱ्यांना कार्यप्रेरणा दिली पाहिजे याकडे त्यांनी दुर्लक्ष केलेले आहे. फेयोल यांनी सांगितलेली व्यवस्थापनाची कार्य म्हणजे दूरदृष्टी, संघटन, आदेश, समन्वय, नियंत्रण आणि त्यांनी सांगितलेले विविध व्यवस्थापनाची तत्वे जसे की कार्यविभागणी, अधिकार, जबाबदारी, शिस्त, आदेश, निर्देशन यातील एकवाक्यता या सर्वांमध्ये थोडीशी सरमिसळ झालेली दिसून येते, अशी टीका त्यांच्यावर झालेली होती. वास्तविक पाहता ही टीका जरी सौम्य किंवा नगण्य स्वरूपाची असली तरी देखील हेनरी फेयोल यांनी जो सिद्धांत मांडलेला आहे तो सिद्धांत हा जगमान्य झालेला आहे. व्यवस्थापन विचारासंबंधी त्यांनी केलेले योगदान महत्त्वाचे आहे किंवा महत्त्वाचे ठरले आहे. व्यवस्थापनाची तत्त्वे व कार्ये याबाबत त्यांचे विचार व्यवस्थापन शास्त्राला एक प्रकारे वरदानच ठरलेले आहे. यानंतर आपण F.W. टेलर यांचे शास्त्रीय व्यवस्थापन याचा अभ्यास करणार आहोत. F.W. टेलर, फ्रेडरिक टेलर यांची थोडीशी वैयक्तिक माहिती आपण सुरुवातीला घेणार आहोत. F.W. टेलर यांचा जन्म 1856 साली अमेरिकेत झाला. वयाच्या 18व्या वर्षी टेलर यांनी टर्नर म्हणून नोकरीला प्रारंभ केला. वयाच्या 22व्या वर्षी त्यांनी मिडवेल कंपनीत गटनायक म्हणून कामास सुरुवात केली. विलक्षण बुद्धिमत्ता, गुंतागुंतीचे प्रश्न सोडविण्याची क्षमता, कठोर परिश्रम इत्यादी गुणवैशिष्ट्यामुळे त्यांनी कामगारापासून चीफ इंजिनियर पदावर मजल मारली. 1898 ते 1901 या कालावधीत त्यांनी व्यवस्थापन सल्लागार म्हणून कार्य केले. F.W. टेलर यांची ही पार्श्वभूमी बघत असताना असे लक्षात येते की त्यांनी अत्यंत कमी वयामध्ये यशाची मोठी मोठी शिखरं पादाक्रांत केली गेली होती. F.W. टेलर यांची ग्रंथसंपदा फार मौलिक आहे. अ पीस रेट सिस्टीम, शॉप मॅनेजमेंट, प्रिन्सिपल्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट हे त्यांचे ग्रंथ 1903-1911 साली प्रकाशित झाले होते आणि 1995 साली त्यांचा मृत्यू झाला. व्यवस्थापनाच्या बाबत शास्त्रीय व्यवस्थापनाची कल्पना F.W. टेलर यांनी मांडली. व्यवस्थापनाच्या विकास प्रक्रियेत टेलर यांनी केलेले कार्य ऐतिहासिक होते. व्यवस्थापन विचारांना शास्त्रीय स्वरूप मिळवून देण्यासाठी टेलर यांनी अध्ययन, चिंतन, प्रयोग, संशोधन यासारख्या बाबींचा प्रामुख्याने विचार केला होता. फ्रेडरिक टेलर यांनी जी शास्त्रीय व्यवस्थापनाची कल्पना मांडली आहे त्यामध्ये त्यांनी उत्पादनाची उत्पादकता वाढविण्यासाठी टेलर यांनी शास्त्रीय व्यवस्थापनाची कल्पना मांडली. सैद्धांतिक ज्ञान, निरीक्षण, प्रयोग आणि अनुभव यांच्या आधारावर त्यांनी काही मूलभूत बदल सुचवले. या बदलांना शास्त्रीय व्यवस्थापन असे म्हटले गेले. व्यवस्थापनाची तत्त्वे उद्योगाची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी उत्पादन क्षमतेशी निगडीत काही तत्त्वे टेलर यांनी मांडली, जसे की शास्त्रीय दृष्टिकोन व शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करणे, सलोख्याचे संबंध ठेवणे, अधिकाधिक उत्पादनाची आकांक्षा असावी, प्रत्येक व्यक्तीच्या महत्तम कार्य संपेपर्यंत व उन्नतीपर्यंत विकास साधणे. F.W. टेलर यांनी मिडवेल पोलाद कारखान्यात एक कामगार म्हणून लागल्यानंतर थोड्याच काळामध्ये गटप्रमुख म्हणजेच मुकादम झाले. गटप्रमुख झाल्यावर त्यांनी आपल्या प्रयोगास सुरुवात केली. भट्टीपर्यंत कच्चे लोखंड व कोळसा म्हणजे जो कच्चा माल आहे तो पुरवण्यासाठी मोटार गाड्याने वाहून नेणारा गटाचा तो प्रमुख होता. म्हणजेच त्या कंपनीमध्ये काम करत असताना
जे कच्चे लोखंड त्या ठिकाणी लागणार आहे किंवा लोखंड तापवण्यासाठी लागणारा कोळसा असेल, तो वाहतूक करून नेण्याच्या कामामध्ये जे कामगार आहेत त्या सर्वांचे ते गटनायक होते. टेलर यांनी व्यवस्थापनाची पूर्व परवानगी घेऊन, लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीमध्ये काम करत असताना तुम्हाला तिथल्या पूर्व परवानगी शिवाय तिथे कोणतेही प्रयोग करता येत नाहीत. म्हणून टेलर यांनी तेथील पूर्व परवानगी घेऊन कच्चे लोखंड व कोळसा वाहतूक कार्याबाबत प्रयोग केले आणि या प्रयोगामध्ये शोधलेली नवीन पद्धती ही त्यांच्या कल्पनेपेक्षा जास्त अधिक ठरवली गेली होती. त्यांनी या ठिकाणी जे विविध तत्वेच मांडलेली आहेत किंवा शास्त्रीय पद्धती सांगितली आहे, त्यामुळे निश्चितच रित्या त्या कंपनीच्या होणाऱ्या खर्चामध्ये बचत करणे त्यांना सहज शक्य झाले. पुढे त्यांनी मिडवेल कंपनी सोडली व दुसऱ्या बॅथलेहेम या कंपनीत काम सुरू केले. या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा त्यांनी आपले वेगवेगळे प्रयोग सुरूच ठेवले आणि हाच त्यांचा प्रयोग इफिशियंट मटेरियल हँडलिंग म्हणून ओळखला जातो. आजही तो जगमान्य आहे. F.W. टेलर यांनी आपल्या या तत्वामधून किंवा आपल्या या प्रयोगामधून काही तंत्र घटक आपल्या समोर मांडलेले आहेत. शास्त्रीय व्यवस्थापन ही एक कल्पना नसून अनेक कल्पनांचा समूह आहे, असे F.W. टेलर यांचे मत होते. शास्त्रीय व्यवस्थापन संकल्पनेत अनेक घटक आहेत. या घटकामध्ये कार्य अभ्यास, समय अभ्यास, गती अभ्यास, श्रम अभ्यास, पद्धती अभ्यास या सर्वांचा त्यांनी समावेश केला होता. F.W. टेलर यांचे शास्त्रीय व्यवस्थापनाबाबतच्या विविध कल्पना. यामध्ये त्यांनी विभेदात्मक कार्य मजुरी दर ही संकल्पना मांडली. कामगारांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे असे F.W. टेलर यांचे मत होते. टेलर यांनी ही जी संकल्पना मांडली त्यानुसार अधिक कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिक मजुरी व कमी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कमी मजुरी मिळते. यामुळे हा प्रयोग यशस्वी होतो असे त्यांचे मत होते. दुसरी कल्पना त्यांनी मांडलेली आहे की दर निर्धारण पद्धती किंवा मार्ग निर्धारण पद्धती. कारखान्यातील प्रत्येक कार्याचा मार्ग निश्चित केल्यानंतर कार्यगती वाढून सर्व प्रकारचा अपव्यय टाळता येतो, उत्पादन क्षमता वाढते. टेलरने मार्ग निर्धारण ही नवीन कल्पना शोधून काढली. मार्ग निर्धारण म्हणजे कार्याचा किंवा उपकार्याचा शास्त्रीय पद्धतीने विचारपूर्वक मार्ग ठरविणे होय असे त्यांचे मत होते. त्यांनी तिसरी कल्पना मांडलेली आहे की उत्पादन खर्च पद्धती. उत्पादन खर्च पद्धती की ज्यामध्ये कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादनाचे कार्य करण्यावर त्यांनी विशेष भर दिलेला आहे. उत्पादन खर्चात काटकसर करणे हे प्रत्येक व्यवस्थापकाचे कर्तव्य आहे. म्हणून कारखान्यात उत्पादन खर्च पद्धत अवलंबली गेली पाहिजे असे टेलर यांनी शोधून काढले. F.W. टेलर यांचे हे शास्त्रीय व्यवस्थापन जरी जगमान्य झालेले असले किंवा आजही बऱ्याच ठिकाणी वापरण्यात येत असले तरी देखील त्यांच्यावर विविध क्षेत्रामधून टीका झालेल्या होत्या. या सिद्धांतावर ज्या विविध क्षेत्रामधून टीका झाल्या होत्या त्यात पहिलं क्षेत्र आपल्याला विचारात घेता येऊ शकतं कामगार व कामगार संघटना यांच्याकडून झालेले आक्षेप. लक्षात घ्या, कामगार व कामगार संघटनाकडून जे आक्षेप झालेत यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मानवी बाजूची उपेक्षा होते अशी कामगारांची भूमिका होते. कारखान्यामध्ये काम करणारा कर्मचारी हा एक मानवी घटक आहे, तो एक यांत्रिक घटक नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना काम करून घेत असताना यंत्राप्रमाणे काम करून घेणे हे चुकीचे आहे अशी टीका त्यांच्यावर झालेली होती. कामगारांना येणारा थकवा हा कमी होण्यापेक्षा शास्त्रीय व्यवस्थापनामुळे वाढला जाऊ शकतो असे कामगारांचे मत होते. कामगारांच्या मतामध्ये त्यांनी काम कंटाळवाणे होते अशी एक टीका केली होती की शास्त्रीय व्यवस्थापनामुळे कामगारांना काम कंटाळवाणे वाटू शकते. का तर कामगारांनी कशा हालचाली कराव्या, कशा पद्धतीने कार्य करावे,
त्यांच्या अंगामध्ये काही विशिष्ट गुण किंवा कौशल्य असले तरी देखील ते न वापरता जी शास्त्रीय पद्धत सांगितलेली आहे तीच वापरली गेली पाहिजे असेल तर कामगारांना ते काम कंटाळवाणे बनू शकते, अशी टीका त्यांच्यावर करण्यात आली. पुढे कामगारांचं म्हणणं असं होतं की शास्त्रीय व्यवस्थापन पद्धती ही एक हुकुमशाही पद्धती आहे. या पद्धतीत कामगारांच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी मुकादम नेमण्यात येतो. कामगारांना ठरवून दिलेले काम, ठरवून दिलेले वेतन, वेळ, उत्पादन परिस्थिती ही योग्य मानावी लागते. ठरवलेल्या धोरणाला योग्यच म्हणावे लागते. त्यामुळे कामगारांवर एक हुकुमशाही पद्धत व्यवस्थापनामार्फत राबविली जाते, अशी या कामगार संघटनेची टीका होती. बऱ्याच कामगारांना बेकारीची भीती सुद्धा निर्माण झालेली होती. कामगारांकडनं काम करून घेत असताना यांत्रिक स्वरूपाने काम करून घेतलं जात होतं. म्हणजेच यंत्राचा जास्तीत जास्त वापर केला गेला तर कर्मचाऱ्यांची संख्या ही कमी लागणार आहे आणि यामुळे बेकारीची परिस्थिती निर्माण होऊ शकते की जी प्रत्येक देशाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची समस्या बनलेली आहे. शास्त्रीय व्यवस्थापन पद्धतीमुळे कामगारांच्या कार्यशक्तीवर सुद्धा ताण निर्माण होऊ शकतो किंवा कार्यशक्ती ही तणावपूर्वक बनू शकते. कामगारांना फार जलद गतीने काम करावे लागते. कामाचे तास, कामाची पद्धत ठरवून दिली गेलेली असते आणि यामुळे दिलेल्या वेळेमध्ये, दिलेल्या कालावधीमध्ये ते काम झालंच पाहिजे हा तणाव कामाच्या सुरुवातीपासून कर्मचाऱ्यांच्या किंवा कामगारांच्या मनामध्ये राहतो आणि त्यामुळे प्रत्येक कामगार हा कामाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत तणावपूर्वकच काम करत जातो. ही एक टीका कामगार किंवा कामगार संघटनाकडून आणलेली होती. कामगार संघटनेच्या वाढीला हानिकारक असे हे शास्त्रीय व्यवस्थापन आहे, अशी देखील टीका करण्यात आली. शास्त्रीय व्यवस्थापन पद्धतीमुळे कामगारांना जास्त वेतन मिळू शकते. जे कार्यक्षम कामगार आहेत त्यांना मिळणारं वेतन वाढवलं जाऊ शकतं. त्यामुळे कामगार हे कामगार संघटनेचे सभासद बनणार नाहीत. त्यामुळे संघटनेची ताकद कमी होऊ शकते आणि याचा चुकीचा प्रभाव हा भविष्यात पडला जाऊ शकतो. म्हणून देखील कामगार व कामगार संघटनांकडून टीका करण्यात आली. नंतरची टीका ही कारखानदाराकडून घेण्यात आलेले आक्षेप म्हणून आपल्याला पाहावयाचे आहेत. कारखानदारांकडून घेण्यात आलेल्या आक्षेपामध्ये यामध्ये सांगितलं गेलेलं आहे की कारखाना हा एका प्रयोगशाळेमध्ये रूपांतरित झालेला आहे. शास्त्रीय व्यवस्थापन पद्धतीमध्ये विविध प्रयोगांना महत्त्वाचे स्थान दिले गेलेले आहेत आणि ही पद्धत ही कर्मचाऱ्यांना त्या कारखान्याला प्रयोगशाळेमध्ये रूपांतरित करू शकते आणि यामुळे कारखान्याचे पर्यायाने उत्पादनाचे कार्य हे पूर्णपणे विस्कळीत होऊ शकते, अशी टीका झाली. बऱ्याच वेळा शास्त्रीय व्यवस्थापन पद्धती अंमलात आणत असताना साधने, कच्चा माल, सामुग्री याबाबत प्रमाणीकरण ठरवणे आवश्यक असते की उदाहरणार्थ एका तासामध्ये किती काम झालं पाहिजे याचं एक स्टँडर्ड प्रमाण ठरवलं गेलं जातं आणि या स्टँडर्डनुसारच प्रत्येक कर्मचाऱ्याला काम करावं लागतं. पण हे स्टँडर्ड कसं ठरवायचं हा देखील एक प्रश्न निर्माण होतो का? तर कारखान्यामध्ये काम करणारा प्रत्येक कर्मचारी त्याची शारीरिक, मानसिक कुवत यानुसार हे स्टँडर्ड वेगवेगळं असू शकतं आणि म्हणून स्टँडर्ड ठरवणं किंवा प्रमाणीकरण ठरवणं हाच मुळात एक मोठा प्रश्न आहे, अशी एक टीका आहे. शास्त्रीय व्यवस्थापन पद्धती अंमलात आणत असताना भांडवल गुंतवणुकीचं प्रमाण हे जास्त लागतं किंवा त्यासाठी येणारा खर्च म्हणजे शास्त्रीय पद्धत अवलंबण्यासाठी येणारा खर्च हा अवाढव्य स्वरूपाचा असतो. शास्त्रीय व्यवस्थापन पद्धतीमुळे उत्पादन खर्चामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढ होते. शास्त्रीय व्यवस्थापन पद्धतीमुळे कामगारांना स्वतंत्र नियोजन विभाग सुरू करावा लागतो.
कारखानदार या स्वतंत्र विभागाची स्थापना व त्यावर होणारा खर्च यावर आक्षेप घेतात. एखाद्या छोट्याशा व्यवसाय संस्थेला प्रत्येक विभाग स्वतंत्र करणे आणि त्यावर खर्च करणे हे अशक्यच असते. का तर प्रत्येक विभागाची स्थापना करणे म्हणजे त्या ठिकाणी किमान एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करणे. कर्मचाऱ्याची नियुक्ती केली की त्याचा पगार हा सुरू होतो आणि तो व्यवस्थापनाला एक खर्च म्हणून आपल्याला समोर विचारात घ्यावा लागतो. नंतरचा कारखानदारांकडून टीका करण्यात आलेला मुद्दा आहे पुनर्रचनेचा प्रश्न. शास्त्रीय व्यवस्थापन पद्धती स्वीकारल्यामुळे कारखान्याच्या पुनर्रचनेचा प्रश्न निर्माण होतो. का तर शास्त्रीय व्यवस्थापन पद्धती जर सुरू करावयाची असेल तर नवीन यंत्रसामुग्रीचा किंवा उत्पादन पद्धतीचा वापर हा उत्पादन कार्यामध्ये करणं गरजेचं असतं. परिणामतः व्यवसाय संस्थेला या उत्पादन मार्गामध्ये अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात. जुनी यंत्रसामुग्री बदलून नवीन यंत्रसामुग्री जर आपल्याला वापरावयाची असेल तर ती अंगीकारणे सहज शक्य नसते. त्यासाठी काही समस्या देखील निर्माण होऊ शकतात. यासारख्या विविध टीका ह्या कामगार संघटनांकडून कारखानदारांकडून करण्यात आलेल्या असल्या तरी देखील काही तात्विक दृष्टिकोनातून देखील आक्षेप घेण्यात आलेले होते. इतर व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष. शास्त्रीय व्यवस्थापनात केवळ उत्पादनाच्या प्रश्नांचा विचार केला जात नाही, परंतु एकाच उत्पादन संस्थेमध्ये इतर विभागाकडे व्यवस्थापनामध्ये लक्ष दिले जात नाही असे मत या तात्विक दृष्टिकोनातून व्यक्त करण्यात आलेले होते. शास्त्रीय व्यवस्थापन हा एकूण व्यवस्थापन पद्धतीचा एक भाग असल्यामुळे केवळ कारखान्याची भरभराट होईल असे समजणे चूक आहे अशी देखील टीका करण्यात आलेली आहे. ज्यावेळेस एखादा कारखान्यामध्ये कर्मचारी कामास लागतो त्यावेळेस त्याची सुद्धा आर्थिक परिस्थिती सुधारली गेली पाहिजे अशी अपेक्षा असते. कारखाना आणि त्याचे कर्मचारी या सर्वांची एकत्रित वृद्धी होणं हे देखील तितकेच गरजेचे आहे. मात्र शास्त्रीय व्यवस्थापनामध्ये FW टेलर यांनी फक्त कारखान्याच्या विकासाचा जास्त प्रभावशाली विचार केलेला आहे. नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये फारकत दिसून येते अशी सुद्धा टीका तात्विक दृष्टिकोनातून झालेली आहे. शास्त्रीय व्यवस्थापन पद्धतीमध्ये कामाचे नियोजन याकरिता त्याची अंमलबजावणी होणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणजे नियोजन आणि अंमलबजावणी या दोन्हीही बाबी तितक्याच महत्त्वाच्या असतात. पण प्रत्यक्षात ज्यावेळेस कामगारांकडनं काम करून घेतले जाते त्यावेळेस नियोजन विभागामार्फत केले जाते, तर अंमलबजावणीचे कार्य हे प्रत्यक्षात उत्पादन विभागामध्ये केले जाते. म्हणजेच नियोजन करणाऱ्या व्यक्तीचं कार्य किंवा नियोजनाचं कार्य हे वेगळ्या विभागात आणि उत्पादनाचं कार्य हे वेगळ्या विभागात होतं. त्यामुळे ज्या दृष्टिकोनातून नियोजन केलेलं आहे तो दृष्टिकोन या विभागाला उत्पादन विभागाच्या समोर जर योग्य पद्धतीने उभा राहिला नाही तर निश्चितरित्या यामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. विशेषीकरणावर अत्याधिक भर दिला गेला आहे ही देखील टीका करण्यात आलेली आहे. शास्त्रीय व्यवस्थापनामध्ये स्वतंत्र बुद्धीने काम करता येत नाही. प्रत्येकाच्या अंगी असणारे गुण कौशल्य याचा वापर त्यांना त्यांच्या कामामध्ये करून आणता येत नाही. का तर प्रत्येकाचं कामाची पद्धत हे ठरवून दिलं गेलं असतं. त्यामुळे कामगार हा यंत्रस्वरूपी काम करत असतो. काम कंटाळवाणं होतं, निरुत्साही स्वरूपाचं होतं. ही एक टीका आपल्याला इथे विचारात घेता येऊ शकते. मानवी प्रवृत्तीचा विचार देखील शास्त्रीय व्यवस्थापनामध्ये झालेला नाहीये. प्रत्येक व्यक्ती असं म्हटलं जातं की व्यक्ती तितक्या वल्ली, म्हणजेच प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळ्या विचाराची असते. प्रत्येक व्यक्तीची जडणघडण वेगवेगळ्या पद्धतीने झालेली असते. तिची संस्कृती, तिची विचार करण्याची शैली
वेगवेगळी असते आणि या प्रत्येक मानवी प्रवृत्तीचा विचार हा कुठे ना कुठेतरी व्यवस्थापकाला करावाच लागतो. पण या मानवाच्या प्रवृत्तीचा कुठेही विचार झालेला नाही. व्यवसायामध्ये काम करणारा कर्मचारी वर्ग हा गृहीत धरल्याप्रमाणेच वागेल याची खात्री नसते. म्हणून देखील आपल्याला शास्त्रीय व्यवस्थापनावर अनेक विचारवंतांनी टीका केलेली दिसून येते. यानंतर औद्योगिक मानसशास्त्राकडून घेण्यात आलेले आक्षेप. काम करण्याच्या सर्वोच्च पद्धतीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे. एखाद्या कर्मचाऱ्यांकडनं काम करून घेत असताना त्यांना यंत्र पद्धतीने काम करायला लावणे, म्हणजेच कामाची पद्धत, हालचाली इथपर्यंत काम ठरवून देणं, म्हणजेच त्या कामगारावर सक्ती केल्यासारखं आहे, अन्यायाचं आहे, असं मानसशास्त्राकडून टीका करण्यात आलेली आहे. त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा घालण्यात आलेली आहे. शास्त्रीय व्यवस्थापनामध्ये कामगारांना एक मानव म्हणून बघितलं गेलेलं नाहीये. हाच दृष्टिकोन मुळात अयोग्य आहे. कारण प्रत्येक व्यक्तीची शारीरिक मानसिक ताकद वेगवेगळी असते. त्या सर्वांना एकाच पद्धतीने विशिष्ट पद्धतीने काम करावयास लावणे अयोग्य व अशक्य आहे. सक्ती केली तर ते कर्मचारी विश्वासाने काम करणार नाहीत. म्हणून स्वातंत्र्यावर गदा करण्यात आलेली आहे असे देखील मानसशास्त्र तज्ज्ञांचे मत होते. कामाची गती वाढविण्याच्या पद्धतीवर आक्षेप केलेले आहेत. शास्त्रीय व्यवस्थापनामध्ये गती वाढवण्यावर अधिक लक्ष दिलं गेलेलं आहे. कामाची गती वाढवण्यासाठी कामगारांना विशिष्ट पद्धतीनेच हालचाली कराव्या लागतात आणि या हालचाली जलद गतीने झाल्याच पाहिजेत असे मत FW टेलर यांचे होते. त्यामुळे कामगारांना शारीरिक श्रम हे जास्त करावे लागणार आहेत आणि याचा विपरीत परिणाम हा त्यांच्या आरोग्यावर, मानसिक आरोग्यावर, शारीरिक आरोग्यावर होऊ शकतो. FW टेलर यांनी त्यांच्या शास्त्रीय व्यवस्थापनामध्ये फक्त आर्थिक उत्तेजनांचाच विचार केलेला आहे. प्रत्येक व्यक्ती हा पैशाने विकत घेता येतोच असं नाहीये. काही व्यक्ती हे फक्त पैशासाठीच काम करतात असं नाहीये. पण यामध्ये फक्त शास्त्रीय व्यवस्थापन पद्धतीमध्ये फक्त पैसा आणि पैसा एवढाच विचार केला गेलेला आहे. म्हणजेच शास्त्रीय व्यवस्थापना पद्धतीमध्ये इतर बाबींचा, इतर उत्तेजनांचा विचार केलेला नाहीये. व्यवसायामध्ये काम करणारा कर्मचारी फक्त पैशानेच मोटिवेट होतो असं नाहीये. त्याला काम करत असताना दिलेलं स्वातंत्र्य असेल, दिलेली चांगली वागणूक असेल, त्याचं व्यक्तिमत्व विकास व्हावं यासाठी दिलेल्या संधी असतील, त्या कामगारांचं वेळोवेळी केलं गेलेलं कौतुक असेल, या सर्व बाबीसुद्धा त्या कर्मचाऱ्याला किंवा कामगारांना प्रेरित करीत असतात. मात्र याचा कुठेही विचार FW टेलर यांच्या शास्त्रीय व्यवस्थापनामध्ये झालेला नाही. यासारख्या विविध व्यक्ती व संस्थांकडून शास्त्रीय व्यवस्थापनावर आक्षेप घेण्यात आलेले आहेत. तरी त्यातील बरेचसे आक्षेप आपल्याला विचारात न घेण्याजोगे सुद्धा आहेत किंवा ते दूर ठेवता येऊ शकतात. या विविध आक्षेपांमधून सुद्धा शास्त्रीय व्यवस्थापनाचे महत्त्व कमी झालेले नाही. शास्त्रीय व्यवस्थापनामध्ये काही व्यवस्थापनाच्या तज्ज्ञ व्यक्तींनी केलेल्या सूचना जर आपण स्वीकारून शास्त्रीय व्यवस्थापन पद्धत व्यवसायामध्ये राबविली तर ती निश्चितरित्या यशस्वी होऊ शकते. यामध्ये व्यवसाय, कामगार या सर्वांच्या हिताचं रक्षण देखील होऊ शकतं असा विश्वास आपल्याला निश्चितरित्या घ्यावा लागेल. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपण बिझनेस मॅनेजमेंट, व्यवसाय व्यवस्थापन या विषयाच्या पहिल्या प्रकरणातील शेवटचा मुद्दा अभ्यासलेला आहोत. नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवसाय व्यवस्थापन या विषयाच्या दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. या प्रकरणातील व पुढील प्रकरणातील व्हिडिओ पाहण्यासाठी माझे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. पूजा होरा. थँक यू.